नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय। त्याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी वेळ भेटत नव्हता, पण आता वेळ आहे तर म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवूयात। आता लग्न सीझन चालू आहे। आता बरेच नवरदेवांची फरमाईश अशी असते की जागेवर जाऊन फेटा बांधायचा आणि त्यातला आपल्या नवरदेवाचा फेटा तर सगळ्यांना बांधता येतो, पण बरेच काही पॅटर्न आहे। आता जोधपुरी पॅटर्न कसा बांधायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता जोधपुरी फेटा कसा बांधायचा त्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, अनेक पॅटर्न आहेत त्याचे, पण एक मला जी माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, ती दाखवणार आहे तुम्हाला। आणि जोधपुरी फेटा बांधायचं म्हटलं तर मित्रांनो, आपल्याला कापड खूप 6 मीटर तरी कापड लागतं। तर आता महाराष्ट्रामध्ये तर नवीन पद्धत आली, 3 मीटर मध्ये सुद्धा फेटा बांधून होतो। यूज अँड थ्रो फेटा बांधला, फेटा काढला, फेकून दिला। पण आता राजस्थानी पॅटर्न म्हणा, तिकडे बाहेर काठेवाडी फेटा, यांना 7-7, 8-8, 9-9, 12चे फेटे लागतात, तरच तो फेटा छान दिसतो त्यांना। आणि जोधपुरी फेटा बांधायचं म्हटलं तरी 6 मीटर तर लागतच लागतं। तर मी आता हे 6 मीटरचं कापड घेतलेलं आहे आणि आज मी तुमच्या समोर हा जोधपुरी पॅटर्न तुम्हाला माझ्या पद्धतीने शिकवणार आहे। आता अनेक पद्धती आहेत त्याच्यामध्ये, पण जी मला माहिती आहे मी आज दाखवणार आहे तुम्हाला। तर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा बरं का मित्रांनो, शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर आपण सुरू करूयात हा जोधपुरी फेटा कसा बांधायचा ते। आता मी हा सोगा घेतला, इथपर्यंत लावून ठेवला, हा स्टँड आहे, स्टँडला लावलं मी, इथे खोचून दिला। तर काय करायचं मित्रांनो, ठेवा हा आपण नवरदेवाचा पहिला पण घेतो मधला सोगा, तो असा मधून घ्यायचा आहे तो सुरुवातीला। आणि जोधपुरी फेट्याचा विशेष म्हणजे याचे पीळ जेवढे चांगले येतील ना तेवढा फेटा छान दिसतो, आणि पीळ एकदम गोल आले पाहिजे राऊंड मध्ये। हा घेतला आपण, आता हा पीळ घेतोय आपण। आता हा पीळ कानाच्या खाली घ्यायचा, बऱ्यापैकी घ्यायचा आहे खाली असा, आणि त्याला असा हे द्यायचं, वळण द्यायचं त्याला। हे बघा, हे असं वळण द्यायचं त्याला। परत इकडे आपली पट्टी सोडायची रेग्युलर फेट्यासारखी, आणि पहिली पट्टी वरतून घ्यायची हा मित्रांनो, हे बघा अशी वरती। नंतर परत आपण परत इथे घेतोय, हे बघा ही जी लेअर आहे ही लेअर अशी आली पाहिजे, अशी। हे बघा, तुम्हाला जर हा जोधपुरी फेटा शिकायचाच असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। हे बघा, परत असं इथं हे करून ते काय करायचं, जे डिझाईनची बाजू आहे ती बाहेरनं आली पाहिजे, तरच ते छान वाटतं। जेवढ्या तुमच्या लेअर अशा एकावर एक येतील तेवढा हा जोधपुरी फेटा चांगला वाटेल। आणि ही लेअरची बाजू खाली आली पाहिजे, हे बघा। अशा पद्धतीने तुम्ही जागेवर जाऊन सुद्धा फेटा बांधू शकता बरं का मित्रांनो। तुम्ही स्टिचही करू शकता मापानुसार, जसजशी तुम्ही ही पट्टी घ्याल तसा फेटा चांगला दिसतो। ह्या लेअर खूप महत्वाच्या आहेत। त्या जोधपुरी फेटाला जेवढा लेअर येतील ना तेवढा फेटा छान दिसतो बरं का मित्रांनो। थोडस वर ही बाजू खाली सरकून घ्यायची आणि इकडची वरती घ्यायची। आता खरा जोधपुरी पॅटर्न अजून सुरुवात झालेलीच नाही, आपण तुम्हाला दाखवतोय। ही आता रेग्युलर आपण नवरदेवाचा फेटा असतो त्या पॅटर्ननीच आपण बांधतोय अजून। त्याच्या लेअर खूप महत्वाचे आहेत, त्याला जोधपुरी पॅटर्न म्हणतात। हे बघा, या लेअर खूप महत्वाच्या आहेत। जवळ किती 1 2 3 4 5, ही 5वी लेअर आहे। आता ही पट्टी काढतो मी। आता ही जी पट्टी आहे ना मित्रांनो, ही फुल पट्टी घ्यायची पूर्ण। आपला रेग्युलर फेटाचा समोसा काढतो तसं घ्यायचा, हा इथं ओढून घ्यायचं आहे। परत पीळ, आता ही माझ्या स्टँडवर बांधतो मी। हा आता हे बघा मित्रांनो, आता ही पट्टी काढून घ्यायची आपण। आता जी जोधपुरीची पट्टी म्हणतो आपण, ज्या लेअर, हा लेअर खूप महत्वाचा आहे। त्या लेअरवरून आपण जोधपुरीचा फेटा
हे करतो, हे बघा ही अशी पट्टी घ्यायची इथून. आता याला घड्या पडतील, आपण थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. ही अशी पट्टी आली पाहिजे, लेअर आली पाहिजे. ठीक आहे, हे इथे खोचून द्यायचे. परत इकडचा हा पीळ इकडे घ्यायचा. परत काय करायचंय, दुसरी पट्टी घ्यायची, अशी घडी मारून घ्यायची त्याची आणि त्याच्यावरती ती लेअर टाकून द्यायची अशा पद्धतीने. आणि परत आपण इथे खोचून द्यायचे. ते इथे खोचली म्हणजे निसटणार नाहीये, हे अशा लेअर आल्या पाहिजे. ठीक आहे, परत हा पीळ इकडे इकडून हे करून घ्यायचं. हे बघा मित्रांनो, आता ही शेवटची पट्टी आपण घेऊ. ही काय करायची, याच्यावरनं घ्यायची, इकडे फिरवतो जरा. हे इथे खोचून द्यायचे, थोडस ओढून घ्यायचंय आणि ते जागा असेल इथे खोचून द्यायची. आणि नंतर फिनिशिंग करून घ्यायची, त्या पट्टीची फिनिशिंग. हे बघा अशी फिनिशिंग हे बोटाने करायचंय. सुई असली तर सुईने सुद्धा होतं ते. ह्या लेअर आल्या, याला जोधपुरी पॅटर्नच्या म्हणतात. आणि तुरा काय करायचं, हे बघा आपण असं साधं नॉर्मल सुद्धा तुरा काढू शकतो, असं याचा याचा मिऱ्या मारून, आणि असे घडी पण मारू शकतो त्याची. आता आपण काय करूयात, घडी मारून घेऊयात तुऱ्याची. हे बघा दिसतंय तुम्हाला, हे अशा हे करायचंय. हे जागेवरच हाताने मारायचं तुरा. ज्यावेळेस आधी फेटानं तुरे येत नव्हते त्यावेळेस आम्ही असं हे करायचं. आता हा तुरा मारून घेतला आपण, असा जास्त काय याला पेपर वगैरे टाकत नाही या जोधपुरी फेटांना. हे फक्त आता खोचून द्यायचं. इथे जी जागा असते आपली फेट खोचायची तिथे, आणि हे वरचं मग झाकून घ्यायचं याने. हा नॉर्मलचा असा तुरा म्हणजे म्हणतो आपण त्याला. हा झाला जोधपुरी पॅटर्न. आणि आता काय करायचं, आपण ब्रोच लावूयात त्याला. ब्रोच घेतलाय मी. मार्केटमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवीन ब्रोच येतात, जसे पाहिजे आपण तसे लावू शकतो. हा कोणी इथे लावतं मध्ये, कोणी इथे लावतं. आता आपण काय करू, इथे लावूयात. ठीक आहे, आणि ही पिन आहे हे आपण इथे लावून देऊयात. तुमच्या पद्धतीने कुठे लावायची तिकडे तुम्ही लावू शकता. ह्या लेअर खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. ह्या लेअर अशा खालून आल्या पाहिजे आणि ही बाजू वरती आली पाहिजे. अशी एक ह्या पट्ट्या आल्या, पट्ट्या आला तर मग तो फेटा छान वाटतो. हे बघ, आणि हा सगळं सोडून द्यायचा. दिसतोय तुम्हाला, पूर्ण दाखवतो मी तुम्हाला. याला म्हणतात जोधपुरी पॅटर्नचा फेटा. तर मित्रांनो, कसं वाटला आजचा व्हिडिओ जोधपुरी पॅटर्न. आपण तर नवरदेवाचा फेटा आपण तर शिकलेलो आहोत, पण आता त्याच प्रकारे वेगवेगळे आणखीन काही पॅटर्न आपण शिकणार आहोत. पण हा व्हिडिओ कसा वाटला, एकदम मला जी पद्धत येते मी ती पद्धत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत. हा झाला जोधपुरी पॅटर्नचा फेटा. पण याला कापड फक्त जास्त लागतं. कापड जर जास्त असेल तरच हा फेटा चांगला बांधता येतो. 3 मीटर मध्ये 3.5 मीटर मध्ये हा फेटा बांधता येत नाही. आणि हा लूप ह्याला लेअरसाठी कापड खूप लागतं असं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ. हा माझा जर जोधपुरी फेटा बांधलेला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.